कोणत्या बैलाची सचिन भाऊ? आणि ही चांदोलवाडीचा चांदोलवाडी सरपंच. आणि ही माडग्याळची आहे बैलाची. बरं सचिन भाऊ तुमच्याच गाया म्हणजे कधी घेतल्या त्या? वय किती होतं घेताना? 6 महिने होतं. हां बरं 15 महिने. सचिन भाऊ आज ज्या ठिकाणी आला त्या प्रदर्शनाबद्दल काय सांगू शकाल? कधीपासून प्रदर्शन भरतंय? पहिल्यांदाच आलो या प्रदर्शनाला. प्रथम आलाय. बरं याच्या अगोदर कधी नव्हता आला? बरं प्रदर्शनाला यायचा उद्देश काय सचिन भाऊ? बघायचं ट्रायल घेऊन. बघायचं. बरं आल्यानंतर काय काय म्हणजे काय असते? हां मग तुमच्या आयुष्यात प्रथम बघताय का? त्यासाठी तुम्ही 2 कालवडी घेऊन आलात. निवड प्रक्रिया झाली? नाही अजून. अजून नाही कालवडींची. बरं नोंद केली आहे का? नोंद केली आहे, अजून झाली नाही. कधी केली आहे नोंद? सकाळी केली आहे. बरं मग कधी आहे निवड प्रक्रिया? गेला आता. उद्यावरती तुम्ही केली का चौकशी? आलात कधी तुम्ही सचिन भाऊ? काल रात्री 4 वाजता. काल रात्री. बरं या खिल्लार म्हणजे कालवडी तुम्ही संगोपन करायसाठी घेतलेत बरोबर आहे? सचिन भाऊ खिल्लार काय का सांभाळायची? 1-2 मिनटं सांगू शकाल? गावाला आहे म्हणून. नाही का सांभाळायची? गाय देशी गाय? गोमाता आहे. हां गोमाता आहे म्हणून. बरं म्हणजे हे दोन्ही कालवडी तुमच्या. ही जवळपास वर्षाच्या पुढची आणि ही 8 महिन्याची आहे. 8 महिन्याची. बरं ठीक आहे सचिन भाऊ तुम्ही संगोपन चांगलं केलं आहे आणि आज तुमच्या संगोपनाला म्हणा किंवा भविष्यातल्या ब्रिडिंग क्षेत्रातल्या कामाला म्हणा आता ती गाई घेतल्या म्हणजे तुम्ही एक चांगला बैल निवडणार, त्यांना माझावर आल्यानंतर परत भरवणार, त्यानंतर जे काय होणार आहे मग ते वासरू झाल्यावर कालवड झाल्यावर पुढचा निर्णय पुढं. पण आता सध्या तरी संगोपन चांगलं आहे तुमचं आणि तुमच्या संगोपनाला या परिवाराकडून शुभेच्छा. हां आणि या गर्दीतून या धावपळीच्या वेळेतून आज केला शेतकरी शान परिवाराला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.